मस्त आपली थाळी रेडी आहे। पाहू शकता किती टेस्टी बनलेली आहे। राईस, मुळा, काळा वाटाण्याची उसळ, आमटी कटाची आणि हे आहे पुरणपोळी आणि बरोबर थंडगार असं ताक। हे बघा पूर्ण असं भरलेलं आहे पुरण। पाहू शकता तुम्ही किती मस्त टेस्टी बनलेली आहे। तर मस्त डिश बनलेली आहे आपली। चला आपण टेस्ट करूया। ना छानच। आता मी पुरणपोळी फक्त टेस्ट करते, नंतर मी माझं जेवण घेते। मस्त टेस्टी बनलेली आहे पुरणपोळी। तुपाचा खमंगाचा खूपच छान असा सुगंध येत आहे। पुरणपोळीला खूप टेस्टी बनलेली आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन सर्व व्हिडिओ पहा। प्रथम बघा, मी ही डाळ आहे ना आधी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती रात्रभर आणि नंतर सकाळी बॉईल करून ती मी पाणी त्याचं वेगळं केलं आणि जी डाळ आहे ती ठेवलेली होती त्या गूळ आणि घालून मी हे करत आहे, शिजवत आहे। इथे मी जे कटाचं पाणी आहे म्हणजे डाळीवरचं पाणी, त्याची मी आमटी बनवणार आहे। इथे मी कांदा, लसूण, अद्रक घेतलेला आहे। ही बघा, हे वरचं पाणी आहे। आपण पुरणपोळी बनवतो ना, ते डाळीचं आपण सारण बनवतो त्याच्या पाण्याची मी आमटी बनवणार आहे, कटाची बोलतात त्याला। इथे मी खोबरं वगैरे सगळं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, मस्त असं लालसर भाजून घेणार आहे। आणि हे बघा, हे मी आता डाळ सुकून घेतलेली आहे गुळामध्ये आणि वेलची घालून, आणि मी आता ती डाळ हे करून घेणार आहे, मॅश करून घेणार आहे। ही चाळण आहे बारीक आणि त्याच्यावर अशी मॅश केल्याने खाली पुरण पडलं जातं पॉटमध्ये आणि वरचा जो कण असतात ते वरच राहिले जातात, त्यामुळे आपले पुरणपोळी मस्त अशी छान बनते। हे बघा, हे वरचे कण आहेत ना ते मी फेकून देणार आहे आणि खालचं आपण ते सारणाची गोळा बनवून त्यामध्ये पिठामध्ये घालून आपण पुरणपोळी बनवणार। मस्त असं सारण आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता किंवा पाट्यावर पण पुरण वाटून घेऊ शकता, पण ही बेस्ट एक मस्त वाटलं मला हे बघा, हे मी खोबरं वगैरे वाटून घेतलेलं आहे आमटीसाठी। इथे लसूण, लसूण, राई जिराची मी फोडणी करत आहे आमटीसाठी कटाच्या, आणि हे खोबरं आहे। आता हे खोबरं पण मी घालून घेतलेलं आहे, जे वाटण आपण भाजून घेतलं ते। आणि आता मी ह्यामध्ये ते डाळीचं पाणी आणि डाळ घालून घेते आणि मस्त अशी कटाची झणझणीत आमटी बनलेली आहे, पाहू शकता। आता त्यामध्ये मी प्रथम मी मीठ घातलेलंच होतं, पण थोडंसं आता मिठाबरोबर थोडीशी किंचित साखर आणि 1-2 मी कोकम घालते, म्हणजे आपली आमटी झणझणीत आंबट गोड तिखट अशी मस्त अशी झणझणीत भाताबरोबर आमटी छान लागते, किंवा तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता। तर अशी झणझणीत रस्सा बनलेला आहे, पाहू शकता किती मस्त। थोडंसं किंचित मी मीठ घातलेलं आहे, मी मीठ प्रथमच घातलेलं होतं शिजत ठेवताना आपण डाळ, त्यामुळे आपली डाळ टेस्टी बनली आहे, पाहू शकता। आता डाळ आपली रेडी आहे आणि आता मी बनवून घेणार आहे पुरणपोळी। पुरणपोळीसाठी मी हे मिक्स असं मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हाफ घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि ते मी एकजीव करून घेते आणि आता ते मस्त असं मी पीठ मळून घेणार आहे। आणि आता चला आपण पुरणपोळी बनवायला घेऊया, थोडा रेस्ट त्याला ठेवूया आपण। जेव्हा 10-15 मिनटं होतील ना, तेव्हा आपण पुरणपोळी लाटून घेऊया, म्हणजे आपल्या पुरणपोळी छान बनतात, लुसलुसीत अशा। तर तुम्हाला कशी वाटली ही म्हणजे आजची रेसिपी छोटीशी, आवडली का? तर आवडली असेल तर नक्की माझे चॅनल जाऊन तुम्ही बघा चॅनलला आणि मला सपोर्ट करा। तुम्हाला होळीच्या पुन्हा शुभेच्छा। तुमची होळी खूप सुखमय जावो आणि तुमच्या फॅमिलीला सुखसमृद्धी लाभो, हीच मी देवाकडे प्रार्थना करते, होळीकडे प्रार्थना करते। आणि आता आपण थोडंसं म्हणजे 10 मिनटापर्यंत आपण ते पीठ ठेवलेलं आहे आणि त्यानंतरच आपण ते पुरणपोळी आपण लाटून घेऊया। तर
मी पण आज आम्हाला आज पण हॉलिडे आहे, त्यामुळे मला शक्य झालं एवढं बनवायला. तर चला आता आपण थोड्याच वेळात आपल्या पुरणपोळी लाटून घेऊया. तर फ्रेंड्स, गावी पण भरपूर आपला मजा असते आमच्या गावी. तर हे बघा आता झालेलं आहे, माझी रेडी झालेली आहे बघा. मी येथे गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे आणि सेम मी तेवढेच पुरणाचे गोळ्या बनवून घेतलेल्या आहे. आणि आता आपण हे पुरणपोळी लाटून घेऊया. चला मग, हे बघा हे पिठामध्ये पीठ थोडंसं घेतलेलं आहे लावायला आणि मी आता हे पुरणपोळी लाटून घेते. आता हे बघा असा गोळा बनवलेला आहे, त्या गोळ्यामध्ये पुरण घातलेलं आहे आणि एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे मला शक्य होत नाही आहे, त्यामुळे मी आता हे पुरणपोळी लाटून घेते. ही बघा आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत. मी लाटून घेते आणि तुम्हाला दाखवतेच, कारण मला एका हाताने कॅमेरा जमत नाही आहे हे करायला. तर मी आता तुम्हाला लाटलेलीच पुरणपोळी दाखवते. ही बघा मस्त अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ती खमंग अशी भाजून घेऊया मस्त तुपावर. आपली बनत आहे, छान बनते पुरणपोळी. पूर्ण पुरणपोळीमध्ये पूर्ण असं सारण भरल्यामुळे ते थोडं बाहेर आलेलं आहे, छानच. चला तर आता मी सर्व पुरणपोळ्या लाटून घेते आणि अशी बनवून घेते तुपावर. मी कलर घातलेला नाही आहे, म्हणजे आपण पिठामध्ये हळद घालतो, म्हणजेच हळद न घातल्यामुळे येल्लो झालेला नाही. मला व्हाईटच पुरणपोळ्या खूप आवडतात. काही लोक पिठामध्ये कलर घालतात, त्यामुळे त्या पुरणपोळ्या येल्लो बनतात. तर तसं नाही आहे, खूपच छान मस्त. पाहू शकता तुम्ही किती टेस्टी बनत आहे. आणि ही ना चहाबरोबर गरम गरम खूपच छान लागते पुरणपोळी. तुम्ही नक्की खा चहाबरोबर पुरणपोळी, खूपच टेस्टी लागते पुरणपोळी. अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या आता बनवून घेत आहे आणि त्यानंतर आपण नैवेद्य दाखवून देवाला मी टेस्ट करणार आहे. गावी तर प्रत्येकांच्या घरोघरी पुरणपोळ्या असतात आणि रंगपंचमीला मटणाचा चिकनचा बेत असतो गावोगावी. त्यामुळे गावी खूप शिगमा हा उत्सव मोठा साजरा केला जातो. आमच्या कोकणामध्ये शिगमा गणपती हा मेन सण आहेत, मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे गावी खूप पाहण्यासाठी मजा असते शिगमा. हे बघा अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. खूप छान. मस्त. अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या मी लाटून भाजून घेतलेल्या आहेत. फ्रेंड्स, माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, दाखवते तुम्हाला. आणि आता मी डिश वाढून घेते. चला, हे बघा मस्त अशी आपण हे केलं ना पुरणपोळी, त्याच्यावरचं जे पाणी होतं त्यालाच कटाची आमटी बोलतात, ती बनवलेली आहे. मस्त अशी डाळ, म्हणजे आमटीच बनवलेली आहे वाटण घालून. आणि हा आहे राईस. ही आहे काळ्या वाटाण्याची उसळ. बघा पाहू शकता तुम्ही, ही काळ्या वाटाण्याची मी मॉर्निंगला नाश्त्याला बनवली होती चपाती बरोबर. आणि ही आहे पुरणपोळी, मस्त अशी पुरणपोळी. ह्यामध्ये हळदीचा वापर केलेला नाही आहे मी. हे आहे थंडगार असं ताक, मस्त बनवलेलं आहे. आणि आता आपण हा आहे मुळा. आणि मुळा हा शरीराला खूप, दुपारच्या वेळी मुळा खायचा जेवणाबरोबर. आणि ताक नक्की आता उन्हाळा संपेपर्यंत प्या. रात्री नॉर्मली दुपारचं ताक प्यायचं असतं.
आता मी हे सर्व ना डिश वाढून घेते. हे मी सर्व डिश आता बनवून घेते. मस्त पुरणपोळी, खुसखुशीत लुसलुशीत अशी पुरणपोळी पाहू शकता. पुरण पूर्णपणे भरलेलं आहे हे बघा. आणि मस्त अशी डिश बनलेली आहे आपली, पाहू शकता तुम्ही. किती छानच मस्त. या जेवायला तुम्ही. किती आजचं जेवण सुंदर टेस्टी बनलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला डिश दाखवणार आहे. पूर्ण थाळी बनवलेली आहे. पुरणपोळी, कटाची आमटी म्हणजेच पुरणाचं जो वरचं पाणी असतं त्याची आमटी, आणि वाटाण्याची उसळ, राईस, आणि बरोबर थंडगार असं ताक, आणि मुळा पण शरीराला खूप आवश्यक आहे सॅलेड म्हणून. तर चला मी दाखवते तुम्हाला.